कारण हे आहे की निसर्गाची सर्वात जास्त हानी माणसाने केली आहे. निसर्गातला इतर कुठलाही घटक घ्या, मग तो प्राणी असो, पक्षी असो, वनस्पती असो, कीटक असो की आणखी कोणी असो, त्याने निसर्गाला हानी पोहोचवली नाही. तो त्याचं नैसर्गिक जीवन जगतोय. माझं नेहमी एक आवडीचं उदाहरण तुम्हाला मी सांगत असतो. असं पाहिलंय का कधी म्हैस टेन्शन मध्ये आली, आरशात बघून ती म्हणते की मी का गोरी नाही म्हणून पावडर लावते तोंडाला, चांगली दिसत नाही म्हणून आत्महत्या करायला गेली. बघितलं का रे तुम्ही? असं एखादा कावळा बघितलाय का त्यांनी सानं घालतोय लोकांना, पुढच्या 7 पिढ्यात त्याला राखून ठेवायचे, मोठं रट गोदाम भरून ठेवलंय कावळ्याने. बघितलं का असं पुढं? आज गेले उडत उडत मस्त पैकी खाल्लं, बसले झाडावर गाणं गात, झोके घेत, संध्याकाळी झोपले. उद्याची उद्या बघू काय ते. अरे उद्याच्या नको तर चिंता. तुमच्या घरी तुमची गाय चरायला जाते पहा, येताना ती पाठीवर असं ओझं घेऊन ती उद्या माझ्या वासरला खायला होईल बाई, मी आता घेऊन जाते गवत घरी. एकमेव माणूस असा प्राणी आहे जो स्वार्थाने बरबटलाय अक्षरशः, आणि त्याने निसर्ग चिकू इकडे लक्ष दे की फायटिंग पुन्हा करा, इकडे लक्ष दे माझ्याकडे. त्याने काय केलंय, त्याला पुढच्या पिढीला साठवून ठेवायचं सगळं. शेजाऱ्याचा बांधकोर, चोऱ्या कर, दुसऱ्यांना फसव, लबाडी कर, मला घर बांधायचं म्हणून झाडं तोड. त्या झाडावर किती पक्ष्यांची घर आहेत ते पाहत नाही. शेत नांगरायला गेला म्हणजे कित्येक कीटक जीवजंतू मरून जात आहेत. माणसाने निसर्गाला अडचणीत आणले. हे खूप छोट्या स्केलवर मी तुम्हाला सांगितलं. मोठ्या स्केलवर जर पाहायला गेलं तर महानगरांमध्ये जर आपण पाहिलं तर शहरामधलं सर्व दूषित पाणी कुठं सोडलं जाते? नदीत सोडलं जाते. आणि सगळ्या नद्या प्रदूषित झाल्या. जे पाणी पिण्यायोग्य व वापरण्यायोग्य नाही त्या पाण्याला दूषित पाणी असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये जे जलचर प्राणी आहेत ते जिवंत राहू शकत नाहीत. त्या घाण पाण्यामध्ये फक्त घाणीतले किडे असतात बघा, की ज्यांचा या इकोसिस्टीमला, या पर्यावरणाला काडीचाही उपयोग नाही असं म्हणता येईल. असं दूषित पाणी करून ठेवले माणसाने. मोठमोठे कारखाने आहेत, इंडस्ट्रियल एरिया आहे. दिल्ली सारखं ठिकाण आहे, तिथं लोकांना श्वास घ्यायला त्रास होतोय सध्या, एवढं प्रदूषण आहे. स्वच्छ हवाच नाहीये. हवा जरी आपण घ्यायला गेलो दम लागतो. अरे कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं बघा आपण, ऑक्सिजन अभावी पडून लोक मेली. जर हेच दूषित हवा आपण घेत राहिलो तर आपण कॅन्सरने मरणार आहे, आपण